शिल्पा इझी रेसिपीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज रेसिपी बनणार आहे पिझ्झा बेसपासून आपण पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपी बघूया। घेतलेले आहे 3 चम्मच मिरे पूड, घेतलेली आहे 1 चम्मच मीठ, घेतलेला आहे चवीप्रमाणे चिली फ्लेक्स, घेतलेले आहे 1 चम्मच हर्ब्स, घेतलेले आहे 1 चम्मच मिरे पूड टाकून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ, 1 चम्मच चवीपुरती साखर, मिक्स हर्ब्स मिक्स करायचं। सॉस आपला रेडी, सॉस रेडी झालेला आहे छान। पत्ताकोबी घेतली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि चीज घेतलेला आहे अमूलचा क्यूब मध्ये। पिझ्झा बेस घेतलेला आहे, रेडीमेड पिझ्झा बेस आहे। सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवूया। एक स्टँड ठेवायचं, एक प्लेट पण ठेवायची, आधीच ठेवून द्यायची आणि याला छान 5 मिनिटं गरम होऊ द्यायचं। बंद करून गॅसची फ्लेम कमी करायची। आपण जो सॉस रेडी केलेला आहे तो आपण पिझ्झा बेसला छान लावून घेऊया। सॉस सगळीकडे आपण छान पसरून घेऊया, व्यवस्थित सॉस लावून घेऊया। आता थोडी शिमला मिरची लावूया, छान शिमला मिरची लावून घेऊया आवडीप्रमाणे। छान लांब लांब काप केलेले आहे शिमला मिरचीचे, ते पण आपण लावून घेऊया। थोडा कांदा लावून घ्यायचा, पत्ताकोबी, टोमॅटो, आता आपण चीज टाकून घेऊया। सर्व बाजूने व्यवस्थित चीज टाकून घ्यायचं आहे। मम्मी काय आहे? त्यात थोडेसे आपण चिली फ्लेक्स टाकूया, वरून थोडे टाकायचे, थोडी मिऱ्याची पूड टाकायची, मिक्स हर्ब्स टाकायचं थोडं। कढई छान गरम झालेली आहे, आता आपण पिझ्झा ठेवूया। कढईमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे, कारण की कढई आपली गरम झालेली आहे खूप, त्याच्यामुळे व्यवस्थित ठेवायचं आहे। तर व्यवस्थित 10 मिनिटं आपल्याला याला छान शिजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि छान 10 मिनिटं होऊ द्यायचं आहे त्याला। पिझ्झा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता छान असा पिझ्झा झालेला आहे आपला। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। गरम आहे, थोडं हळू व्यवस्थित काढायचं, व्यवस्थित काढायचा, खूप गरम आहे त्याच्यामुळे। आपला पिझ्झा रेडी झालेला आहे बघा, मस्त असा झालेला आहे, चीज फुल झालेला आहे मस्त। चला आपण त्याला कट करून घेऊया। मी चाकूनी करत आहे बघा, किती मस्त असं झालेलं आहे। कट मारून घ्यायचे आहे मधून।
बघा अशा प्रकारे छान मस्त आपला पिझ्झा रेडी झालेला आहे। छान आपला पिझ्झा रेडी झालेला आहे बघा, मस्त असा चीजफुल पण झालेला आहे, मस्त असा झालेला आहे बघा। सगळा पिझ्झा व्यवस्थित झालेला आहे। अशा प्रकारे आपला पिझ्झा मस्त व्यवस्थित बनलेला आहे। घरच्या घरी कमी साहित्यात आपण पिझ्झा बनवलेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।